नमस्कार. नेक्स्ट डिफरन्शियल इक्वेशन dy by dx plus y upon x is equal to x cube minus 3. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय की आपण सेपरेट करतो dy by dx वगैरे आणि मग x च्या टर्म y च्या टर्म आणि मग इंटिग्रेशन घेतो. पण जर ते होमोजिनियस असेल तर ती ट्रिक यूज करायची. इफ इट इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन तर इंटिग्रेटिंग फॅक्टरचा कन्सेप्ट यूज करायचा. सो इथे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे का चेक करूया. सो dy by dx प्लस py अशा फॉर्मॅटमध्ये आहे का. p मीन्स 1 अपॉन x दिसते, मीन्स py इज इक्वल टू q आणि p आणि q x ची फंक्शन्स आहेत बिकॉज dy by dx. जर उलट असतं dx by dy तर dx by dy त्याच्यानंतर px इज इक्वल टू q आणि मग p आणि q ही y ची फंक्शन असतील. तर ते चेक करायचं की इथे dy by dx असेल तर ही p आणि q या x या व्हेरिएबलची फंक्शन्स आहेत ना, आणि ते तशा फॉर्मॅटमध्ये दिसतंय ना. ते दिसलं की हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर हा कन्सेप्ट आपण यूज करू शकतो. सो हे इथे लिहायचं आधी दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन वेअर p इज इक्वल टू p वायचा जो सगळा कोएफिशियंट आहे तो म्हणजे p असणार आहे x च्या टर्म सगळ्या 1 अपॉन x अँड q इज इक्वल टू दिस सगळे राईट साइड सगळी x क्यूब मायनस 3. सो q इज इक्वल टू x क्यूब मायनस 3. सो p आणि q मिळाले फंक्शन्स ऑफ x आहेत. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. देअरफॉर सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज as the y into integrating factor is equal to integration of q into integrating factor dx plus c. सो हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर सोल्युशन हे या फॉर्मॅटमध्ये लिहिलं जातं. आता आपल्याला काय काय करायचं आहे की हा इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे काय तो सॉल्व करायचा. त्याच्यानंतर हे इंटिग्रेशन येईल ते सॉल्व करायचं आणि मग काय आन्सर येईल एक्स वाय मधलं ते फाइंड आउट करायचं. सो हियर इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेटिंग फॅक्टर मीन्स ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स हे लिहायचं प्रत्येकाला. मीन्स इंटिग्रेशन पी डी एक्स आधी काढून घेऊ मग ई रेस टू करू किंवा डायरेक्ट घेतलं तरी चालेल. सिंपल आहे. पी ई रेस टू इंटिग्रेशन पी मीन्स आहे 1 अपॉन एक्स डी एक्स. आता इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डी एक्स आधी कॅल्क्युलेट करून घ्यायचं आणि मग नंतर ई रेस टू करायचं. आता अगदी सिंपल होतं म्हणून इथे डायरेक्ट घेतलंय मी. सो ई रेस टू 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन किती असतं लॉग एक्स डायरेक्ट फॉर्म्युला. सो लॉग एक्स विच इज इक्वल टू आता ई आणि ई रेस टू लॉग म्हणजे ई आणि लॉग सगळं कॅन्सल होऊन ही जी टर्म आहे तेवढी फक्त शिल्लक राहते म्हणजे तेवढी टर्म राहणार आहे. म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू फायनल काय मिळालं आपल्याला एक्स. सिंपल मिळाला आहे. देअरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू मिळालं एक्स. ह्याला इक्वेशन 1 म्हणूया आपण. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर जिथे मिळाले त्याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. हे आपल्याला इथे आता इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायला लागेल. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स आता हे इक्वेशन काय होणार इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या जागी सगळीकडे आपण x असं तिथे रिप्लेस करणार आहोत आणि p आपण ह्याच्यासाठी यूज केला तर q म्हणजे काय तर x क्यूब मायनस 3 ती टर्म दिलेली आहे तिथे. तर q इथे आपण इथे सबस्टिट्यूट करूया. सो y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर x इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ q. q मीन्स x क्यूब मायनस 3 ब्रॅकेट घालूया दोन टर्म्स आहेत x क्यूब मायनस 3 इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर विच इज x dx प्लस c. ऑलमोस्ट आपला आन्सर आले. फक्त आता काय करायला लागणार आहे हे इंटिग्रेशन थोडं सिम्प्लिफाय करायला लागेल. ते सिम्प्लिफाय केलं की y आणि x च्या फॉर्मॅटमध्ये आन्सर मिळेल. दॅट इज अवर सोल्युशन. त्यामुळे सिंपल आहे. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आलं. अर्थात इंटिग्रेशन फायनली किती कॉम्प्लिकेटेड आहे त्याच्यावर पुढचं एक्झाम्पल किती कॉम्प्लिकेटेड होत जाते हे ठरणार आहे. पण सुरुवात सिंपल आहे की हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर सोल्युशन ह्या फॉर्मॅटमध्ये असतं. त्या फॉर्मॅटमधला हा जो कन्सेप्ट आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर तो असा कॅल्क्युलेट करून घ्यायचा आणि तो इथे आणून मल्टिप्लाय करून इंटिग्रेशन सॉल्व करायचं. आता यातलं लेफ्ट साइड तर सिंपल आहे y त्याच्यात काही सिम्प्लिफाय करायचं नाही. फक्त राईट साइड सिम्प्लिफाय करावी लागणार आहे. सो दॅट इम्प्लाइज y(x) किंवा xy इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता हे इथे uv डायरेक्ट यूज करायला जायचं नाही कारण मायनस साईन आहेच त्यामुळे आपण मल्टिप्लाय करून घेऊ. सो x रेस टू 4 मायनस दिस 3x dx म्हणजे काय होईल सेपरेट करता येईल. x रेस टू 4 मायनस 3x dx. आता हे सिंपल झालं.
कारण सबट्रॅक्शन आली मध्ये त्यामुळे सेपरेट इंटिग्रेशन त्याची घेऊ शकतो. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 4 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 3x dx प्लस c. So that implies simply हे x raised to 5 upon 5 minus this 3x square upon 2 plus c आणि इकडे आहे लेफ्ट साइड आहे xy. असंच ठेवलं तरी हे फायनल आन्सर आहे असं आपण म्हणू शकतो किंवा c फक्त आपण राईट साइडला ठेवायचं असेल तर हे सगळं लेफ्ट साइडला आणू. Therefore xy minus x raised to 5 by 5 plus 3x square by 2 is equal to c is the solution of this given differential equation. So अशा मेथडने ह्या लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आपण फाइंड आउट करू शकतो.